साखरपुडा संपन्न झालेला आहे. आता लवकरात लवकर लग्नाच्या तयारीला लागा. मुहूर्त टाळायला नको. आज लगीन नाही, फक्त साखरपुडा आहे. अगं डिंपल, आज ना साखरपुड्यातच तुझं लग्न बी आपण करून टाकूया. हा काय मम्मी, आता काय बोलते? माझं आजच लगीन लावणार आहे म्हणून? कधी तर करायचंच आहे ना, म्हणून आजच ठेवलंय. पर तुमने ऐसा क्यों किया? डिंपे, पप्पा हिला सांगा मला हे लगीन करायचं नाहीये. तुझा बाप लगीन करीन. मी बी बघते कशी लगीन करत नाही. चल डिंपे. अरे गेली ती पळत, पकडा तिला. ए डिंपे, आज मी खूप खुश आहे डॉक्टर. असं वाटतंय एका राजकुमारानं मला त्या पिंजऱ्यातून बाहेर काढलं. ए राजकुमारा, मला 7 समुद्र पार नेशील ना? बघ, केलं ना तुला कायमचं मुक्त या राजकुमाराने. आणि तुला काय गरज होती ही लग्नासाठी हट्ट करण्याची? एवढ्या कष्टाने मी हे सगळं उभं केलंय. ते तुझ्यासारख्या बाईसाठी मी हात न जाऊन देईल का? हा, आणि तू काय म्हणाली होतीस? तुम्ही जर का माझ्याशी लग्न नाही केलं तर जीव देईन मी. गेलं ना जीव आता कायमचा. मुलीला बोलवा, मुहूर्त टळतोय. थांबा, बोलली होती मी. गावली का पोरगी? नाही. अरे देवा, अरे काय तुमचा इथं गोंधळ चाललाय? गुरुजी तिकडे कोकालतोय, पोरगीला आणा, पोरगीला आणा. आता काय करायचं? मी सांगतो काय करायचं. चला वर. चला डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर. दार उघडा डॉक्टर. तुम्ही सगळे इथे काय करताय? चल, तिला बाहेर घेऊन ये, आत्ताच्या आत्ता. कोणाला? तुझीला आत लपवलीस ना, तिला. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? तू असं नाहीच बोलायचा. तर हो बाजूला. ऐका ऐका, तू ऐकून घ्या तुम्ही. त्या कंपाऊंडरला सोडूच नका अजिबात. आता त्याचं पितळच उघडं पालत्या कराय बघ. तरी मी सांगत होते
नागाला दूध पाजलं म्हणून काय ही शिवा काय तर राहतोय वाय. आलो मी बघून. काय झालं? कुठं आहे डिंपल? डिंपल ती लग्नाच्या मंडपातनं पळाली. ह्यानंच लपवली तिला. तो असा नाही बोलायचा. मग नाही तर हात तोडून हातात देणे एका बुकीतच. डॉक्टर कशाला लपितील डिंपलला? त्यांची रूम बघितलेस ना? बघितलेस ना? डिंपल इथं खरंच आलेली नाहीये आणि मला खरंच माहिती नाही ती कुठे आहे. पोरगी वाड्यातून बाहेर पडून जायच्या हुडका तिला. चला लवकर. बॉडी गेली कुठे? मी लपवल्या. ए म्हातारे थांब, धडाकशील तिकडं तुला सोडतो. ए माझ्या वाड्यात फिरायला मला नाही आधार लागत. नामे आलाय खरं? ए हा मला माहितीये त्याच्या बायकोचा विषय काढेल म्हणून तो बोलत नसल. सरे इकडे ये. इकडं इथं ये. अरे काय चाललंय? मुहूर्त निघून चाललाय. लग्न लावायचंय का नाही? गुरुजी थोडं थांबा ना. तरी गडबड झाली वाटते. मुहूर्त म्हणजे पाहुणा आहे का तुमचा? थांबायला सांगताय. तमाशा लावलाय नुसतं ह्या लोकांनी. काय म्हणून पोरानं पोरगी पसंत केली काय माहित. आत्ताच एवढा गोंधळ घालती. लगीन झाल्यावर तर काय बघायला लागणार आहे कुणाच ठाऊक. काय बोलतीये का? अगं जरा तुझ्या तोंडाला आवर घाल की. आम्ही नव्हतो आलो तुझ्या पोराच्या गोचड्या तोडायला. अहो तसं नाही आजी. मी नाही तुझी आजी. आता तुम्हीच सांगा केव्हापासून वाट बघतोय आम्ही इथं. तर तुला आता लढायला नाही का जायचं? कुठल्या देशाची राणी आहे ग तू? मोठी आली वाट बघणारी. लाखात एक एवढी गुणाची पोरगी मिळाली. नको का वाट बघायला? जास्त बोललीस ना तर लगीनच मोडेन. आजीनं लगीन मोडलं. आजीनं लगीन मोडलं. आजीनं लगीन मोडलं. आजीनं लगीन मोडलं.
अजून लगीन मोडलं. नीट बोला नाहीतर निघून जाऊ आम्ही इथनं. जा निघून टोन्या, त्यांना वाट दाखव रा. आता तर मी चाललीच. ए, चल रे. आई तर शांत हो. बसून घे प्लीज. आधी त्या म्हातारीला शांत बसू. मला शांत बसवणार अजून जन्माला यायचा आहे. दात नाही मुखात आणि एडी घाले खिशात. तीन बाई काय चाललंय हे? लगीन मोडायचं म्हणतात. असं असेल ना तर आत्ताच सांगा. आय गप बस की, नाही तर डोकं आपटून जीव देईन मी. अगं आहे ही तर आम्ही कशी बशी ठिगळं जोडायचं बघतोय आणि तू तर वाकाळच फाडायचं बघ. मामी तुम्ही चला बरं आज. चला. हे सोड, मला आलाय शिकवायला. मला काही कळत नसल्या. अहो आमच्या म्हातारीचं नगा मनावर घेऊ. म्हातारपणामुळं करते ते असं. तुम्ही बसा की, बसा. होय बसती, पण पुढच्या 5 मिनिटात पोरगी इथं आलीच पाहिजेत. शेवटचं सांगती. जावा या पोरीला घेऊन. होय अगो हवा आता काय करायचं? कुठं हुडकायचं डिंपलला? बघू काय तर. तुम्ही खोटारडा आहे ना हे माहित होतं, पण असं खून बिन करायला असं वाटलं नव्हतं. डॉक्टर आहे मी. गावातले लोक देव माणूस म्हणतात मला. मला सगळं माहित आहे डॉक्टर. तुमचं आणि रेश्मा वहिनींचं लफडं चालू होतं. काही बोलतेस का तू? काही बरळतेस का? डॉक्टर, रेश्मा वहिनींची डेड बॉडी मिळायला पावली आहे. वाट चिवलंय तुम्हाला. हॅलो. कारभारी बाप झालात तुम्ही. बाळाला बघायला या की. आज कुठेही जायचं नाही. हं, माझी शपथ आहे तुम्हाला. किती घाम आलाय. हे घ्या घाम पुसा. तुमचा रुमाल खराब झालाय ना, घ्या माझ्या रुमालाने घाम पुसा. घ्या ना, पुसा आता. डॉक्टर, तुम्ही खोटारडा आहे ना हे माहित होतं, पण असं खून बिन करायला असं वाटलं नव्हतं. हे काही काय बोलतेस? घाम पुसा डॉक्टर. डॉक्टर आहे मी. गावातले लोक देव माणूस म्हणतात मला. मला सगळं माहित आहे डॉक्टर. तुमचं आणि रेश्मा वहिनींचं लफडं चालू होतं. तुम्हाला जेव्हा दोघांना एकत्र मिठीत बघितलं होतं का, तेव्हाच मला सगळं कळलं होतं की तुमचं लफडं आहे. ही मिठी मी पेशंटला धीर देण्यात. अशी मिठी पेशंटला कोण मारतं डॉक्टर? ते फक्त पिक्चर मध्ये जादू की झप्पी. पण तुम्ही त्यांना दवाखान्यात मिठी मारली, घरात मिठी मारली. मी फक्त एवढंच बघितलं बरं का. आणि जेव्हा ती लग्नासाठी मागं लागली तेव्हा कायमची मारून टाकली. काही बोलतेस का तू? काही बरळतेस का? डॉक्टर, रेश्मा वहिनींची डेड बॉडी मिळायला पावली आहे. वाट चिवलंय तुम्हाला. माझ्याशी तरी खोटं बोलू नका. मला बी मारून टाकू असं वाटत असेल ना. किती बी ठरवलं ना तरी तुम्ही नाही मारू शकत मला.
कुठे लपवली तिची बॉडी? हाय, सुरक्षित आहे. आणि जोपर्यंत तुम्ही मला तोंड उघडायला लावणार नाही ना, तोपर्यंत कोणाला बी कळणार नाही रेश्मा वहिनींची डेड बॉडी कुठं आहे ती. आणि तुम्हाला चांगलंच माहित आहे माझं तोंड कसं बंद करायचं ते. बोल, किती पैसे पाहिजे तुला? पैसे तर मी घेणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला माझं एक काम करावं लागल. माझं लगीन मोडायचं. आणि ते जर का तुम्ही नाही केलं तर तुम्हाला माहीतच आहे ही डिंपी काय करू शकते ते. तसं तर तुम्ही लय हुशार आहे डॉक्टर, पण तरी बी चला चला, तुमच्याकडे वेळ कमी की नाही माझं लगीन मोडायला? आवरा लवकर. येते बर का मी. बच के रहना रे बाबा, बच के रहना रे, बच के रहना रे बाबा. तरी मी आधीच सांगत होते पुरीक जरा ध्यान द्या, पुरीक जरा ध्यान द्या, पण नाही. नुसतं माझं तोंड दिसत होतं समदेसनी तवा, पण मी तुमच्या चांगल्यासाठी सांगत होते हे नव्हतं कळत तुम्हाला. आता घ्या गुंदून. एक तर तुम्हाला अगोदरच इज्जत नाही, पण माझ्या इज्जतीचं काय? मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो, त्या पाहुण्याने माझा फोटो ठेवला त्यांच्या देवाच्या बाजूला. माझ्या फोटोचं दर्शन घेतल्याशिवाय जेवत नाही ती. पण आता कशाचं काय काय राहिलं आमच्या इज्जतीचं? नाही तर काय, एवढं चांगलं स्थळ आणलं होतं माझ्या नवऱ्यानी, पण पाक तुम्ही आमचं नाक कापून टाकलं. आता काय तोंड दाखवायचं आम्ही लोकांना? पप्पा, मम्मी, दीदी आली, दीदी आली, दीदी आली, दीदी आली, दीदी आली, दीदी. कुठं गेली होती ग पोरे? हा, आई बापाच्या इज्जतीचा विचार कर. असं न सांगतो कुणी लगीन ठरवतं का? लग्नाचं ऐकून मला एकदम भ्या वाटलं, म्हणून गेले होते निघून. अगं भ्यायचंय काय त्याच्यात? लाखात एक स्थळ आणलं होतं माझ्या नवऱ्यानी तुला. जरा आमच्या इज्जतीचा तरी विचार कर. आम्ही आलो होतो का तुमच्या माग स्थळ आणा म्हणून? आता मी आली ना, मग गप बसायचं. आले मोठ्या इज्जतीचा विचार करणारे. जाओ तुम्हाला काम करो. किंपी मम्मी, मी आले 5 मिनिटात आवरून. तुम्ही तोपर्यंत लग्नाची तयारी करा. त्या मूर्ख मुलीलाच हे कळायचं होतं. ती बॉडी कुठे लपवली हे माहित असतं तर हिला. हिला कळलंय. आता तिच्याकडून बाहेर कोणालाही कळता कामा नये. काळजी घ्यायला पाहिजे. काळजी घ्यायला पाहिजे डॉक्टर. एकदा बॉडी माझ्या हातात येऊ दे, मग रेश्मा वहिनींची डेड बॉडी न्यायला पावली. वाचिवलंय तुम्हाला. पैसे तर मी घेणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला माझं एक काम करावं लागल. माझं लगीन मोडायचं आहे. लग्न मोडावं लागणार. हे लग्न काहीही मोडावंच लागणार. कसं मोडू हिचं लग्न? मोडावंच लागेल, नाहीतर